धरण क्षेत्रामध्ये होणाऱ्या जलपर्यटन केंद्रासाठी जे आहे ते पूर्णपणे विरोध जो आहे तो शेतकरी करताना पाहायला मिळत आहेत। एकीकडे अजित पवारांनी या प्रकल्पासाठी 220 कोटीचा निधी जो आहे तो मंजूर केला आहे। काही महिनेच अवधी लुटून गेला आहे। तत्पूर्वीच आता शेतकऱ्यांनी देखील या प्रकल्पाला जो आहे तो कडाडून विरोध केला आहे। मागील काही दिवसापूर्वी माढ्याचे आमदार अजित पाटील यांनी देखील या धरण परिसराची पाहणी करून प्रकल्पाची पाहणी करून प्रकल्पाला गती देण्याची मागणी जी आहे ती नागपूर अधिवेशनामध्ये केल्यानंतर या संदर्भात अधिकाऱ्यांची देखील बैठक पार पडली होती। इकडे ही प्रक्रिया आणि दुसरीकडे पाहिलं तर आपण या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध होताना पाहायला मिळतोय। उजनी धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता आपल्या समोर येतात। सर, काय सांगाल? एकीकडे 3 तासाहून अधिक वेळ झालं पाण्यामध्ये उतरून शेतकरी आंदोलन करतायत, मागणी कशी आहे त्यांची? रास्त आहे का अयोग्य आहे? नाही, आता सर्व जमीन जी आहे ही उजनी धरणासाठी संपादन झालेले आहे। याच्यावर उजनी धरण संपादित असं सातबाऱ्यांवरती शेरे आहेत आणि पर्यटनाच्या अनुषंगाने फक्त जमिनीचं सर्वेक्षणाचं काम झालेलं आहे। पर्यटनामध्ये कुठं काय गोष्टी होणार आहे ह्याच्यासाठी आर्किटेक्ट नेमण्याची कार्यवाही अजून झालेली नाही। त्यामुळं कुठल्या गटामध्ये काय होणार हे अद्याप निश्चित नसल्यामुळं पर्यटन रद्द करावी ही मागणी तसं उचित नाही। तथापि त्यांची जी मूळ मागणी आहे की अतिरिक्त संपादित जमिनी मूळ मालकांना परत द्याव्यात, तर सदर बाब ही धोरणात्मक असल्याने त्यांच्या मागण्या ज्या आहेत ते शासनाला कळवण्याची कार्यवाही जलसंपदा विभागामार्फत करण्यात येईल। कुठं तर ही शेतीयोग्य जमीन आहे, मात्र या प्रकल्पाला कसल्याही प्रकारे देऊ नये आणि यामुळे शेतीचं अतोनात नुकसान होणार आहे असं देखील आंदोलकांचं म्हणणं आहे। कसं नेमकं शेतीचं नुकसान होणार आहे या प्रकल्पामुळे? नाही, शेतीचं खाजगी शेतीला तर संपादन होणार नाही, जे उजनी संपादित क्षेत्र आहे त्याच्यातच होणार आहे। त्यामुळे शेतीचं नुकसान होण्याचा प्रश्न येत नाही। तथापि मूळ मालकांच्या ज्या जमिनी आहेत त्यांची मागणी ती आहे किंवा आम्हाला संपादित असलेल्या जमिनी परत मिळाव्यात। तो धोरणात्मक निर्णय शासनामार्फत होणं आवश्यक आहे। तसा प्रस्ताव आम्ही शासनाला पाठवू। कुठं ही प्रक्रियेला सुरुवात झाली होती का? नेमके काही जवळपास अजितदादांनी जवळपास 5 ते 6 महिन्याचा कालावधी लुटून गेला ही निधी मंजूर करून, पण हे अचानक 6 महिन्यानंतर हे आंदोलन सुरू होतं। नेमकी प्रक्रिया सुरू वगैरे झाली का या प्रकल्पाची? काय प्रक्रिया सुरू झालेली आहे, सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे, जागांची निश्चिती होणार आहेत, पण त्याच्यासाठी आर्किटेक्ट नेमण्याची कार्यवाही अद्याप झालेली नाही, ती प्रगतीपथावर आहे। आणि सदर प्रकल्प हा जलसंपदा विभाग नाही, नियोजन विभागामार्फत होतोय। म्हणजे कुठेतरी आर्थिक चालना जिल्ह्याच्या विकासाला मिळणार म्हटलं जातंय। कुठेतरी ही विरोध कसा समन्वय साधला जाणार? एकीकडे आंदोलक शेतकरी, दुसरीकडे आर्थिक सुबकता जिल्ह्यामध्ये येणार आहे, यामुळे कसं प्रशासन कसं बांध घालणार आहे? नाही, आपण संपादित जमीन ही जी आहे ती महसूल विभागाला त्याचं डिटेल्स कळवणार आहे। जे पर्यटनासाठी योग्य आहे त्याची निवड जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येईल। हे होते मोरे साहेब, ज्यांनी उजनी धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता आहेत, ज्यांनी जी आहे ती ठोस भूमिका जी आहे शासन दरबारी आंदोलकांची भूमिका मांडली जाणार आहे। तत्पूर्वी केवळ या प्रकल्पाचं सर्वेक्षण सुरू झालंय, अंतिम कसलाही अहवाल वगैरे पाठवण्यात आलेला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन करणं उचित नसल्याची भूमिका जी आहे ती TV9शी बोलताना अधिकाऱ्यांनी TV9शी बोलताना मांडली। माझे सहकारी कॅमेरा पर्सन विनोद हुनाबादकरसह संदीप शिंदे, TV9 मराठी, उजनी धरण, माढा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।